रावेर लोकसभेसाठी खासदार रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा भाजपने संधी दिल्यानंतर महाविकास आघाडीकडून मात्र या जागेवर अद्याप उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही। आमदार एकनाथराव खडसे यांची प्रकृतीचं कारण देत निवडणूक लढवण्यास स्पष्टपणे त्यांनी नकार दिलाय। तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या बैठकीमध्ये ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांच्या नावाचा ठराव करीत त्यांना उमेदवारी देण्याचा आग्रह धरला। मात्र रोहिणी खडसे यांनी नकार देत आपण विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं स्पष्ट केलंय। जळगाव जिल्ह्यातील सगळे वरिष्ठ नेत्यांच्या सोबत आज आदरणीय पवार साहेबांनी बैठक घेतली। जे काही इच्छुक लोक होती त्या इच्छुक उमेदवारांसोबतही देखील आज चर्चा करण्यात आलेली आहे आणि जे फायनल उमेदवार असतील त्यांचं नाव नेते जाहीर करतीलच। थोडं 2-3 दिवस वाट बघावी लागणार आहे। परंतु एकीकडे महायुतीकडनं रक्षा खडसे यांना उमेदवारी पुन्हा देण्यात आलेली आहे। खडसे विरुद्ध खडसे हा वाट टाळण्याकरताच तुम्ही खडसे मैदानात उतरत नाहीये असं काही नाही आहे। बघा, प्रत्येकाची लढाईची तयारी असते। मी गेले 4.5 वर्ष झाले विधानसभेची तयारी करते मुक्ताईनगर विधानसभेमधून। मागच्या गेल्या 2019ला देखील लढले होते। त्याच्यामुळे लढाईला आधीचं प्रिपरेशन देखील लागतं आणि प्रत्येकाला तयारी देखील लागतं आणि शेवटी बघा, पक्ष निर्णय घेत असतो। आम्ही कुणाला उमेदवारी द्यावी हे पक्षाचा निर्णय असतो आणि हे पक्षच ठरवतो की कुठला कॅन्डिडेट तिथे चांगल्या रीतीने लढू शकतो, म्हणून हा पक्षावरती सोडलेला निर्णय आहे। शेवटी राजकारणात काहीही होऊ शकतं असं होईल। शेवटी बघा, कालचा तुम्ही प्रवेश बघितला असेल। ज्यांना वाटत होतं की आता पवारसाहेबांकडे काही राहिलं नाही आहे, आता जशा निवडणुका लागत आहेत प्रत्येकजण परतीच्या मार्गाला लागलं आहे। अजून विधानसभा यायची बाकी आहे, इथं फक्त लोकसभेचीच तयारी चालली आहे। विधानसभेला बरीचशी लोक स्वगृही परततील। शेवटी बघा, पक्ष आणि पक्षाची विचारधारा जिथे असते ना तिथेच लोकही मतदान करतात, कारण इथे मतदार लोक ही सगळी पक्षाच्या बाजूने आहेत। त्याच्यामुळे काहीही होऊ शकतं। तुम्हाला वेट अँड वॉच करावं लागेल। जिंकून येऊ याचा आम्हाला पूर्ण महाविकास आघाडीचे आमचे प्रत्येक कॅन्डिडेट निवडून येईल हा आम्हाला विश्वास आहे। कारण आम्ही जिथे जिथे सभेसाठी जातोय, तुम्ही 2 दिवस आधीच्याही प्रत्येक, आता जर तुम्ही सोशल मीडियाही बघितलं असेल तर जिथे जिथे आदरणीय पवार साहेबांची सभा झाली, जिथे उद्धव ठाकरे साहेबांची सभा झाली, या प्रत्येक ठिकाणी आता राहुल गांधी साहेबांची परवा चांदवडलाही तिकडे सभा झाल्यात। प्रत्येक सभेला लोकांची गर्दी साठी तिथे जे ग्राउंड घेतलेलं आहे ते कमी पडतं अशी परिस्थिती आहे। मतदार राजे हे महाविकास आघाडी सोबत आहेत आणि आमच्या प्रत्येक जागा निवडून येणार हा आम्हाला प्रत्येकाला विश्वास आहे।